सुभाषनगर भागातील हे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे का इथलं जे शौचालय आहे तर तिथं अतिशय घाण परिस्थिती म्हणजे कोणी रोजच्या रोज साफसफाईला येत नाही, तिथं लाईटची व्यवस्था नाही, दरवाजे पण नाही आणि अतिशय ढापे बघितले, गटरीचे दरवाजे उघडे, ढापे उघडे, उद्या कोणी पडलं काय झालं तर या महिलांनी अतिशय रोष ओढवलेला आहे. तर आपण त्यांच्याशी बोलू 2 मिनिटात. तुम्हाला काय त्रास होतो? आम्हाला काही नाही, वाश येतो, रात्री पाठचं एकट्याला येता येत नाही, 4-4 5-5 जणींना यावं लागत, तिकून आले जेंटची संडास इकून बायांची, असं वाटत. पाण्याची व्यवस्था नाहीये, लाईट नाहीये, त्याच्यामध्ये ढाबे उघडे, साफसफाई करायला येते नाही. 8 दिवसांनी एक वेळा ते बिहारी येते, त्याच्यामध्ये नाही बेसी पावडर टाकणार, नाही फिनाईल मारणार. हा एक मुद्दा आहे का इथं साफसफाई नसल्यामुळे एवढे मच्छर होऊ राहिले. म्हणजे उद्या गरीब वस्तीमध्ये जर 8-9 महिने झाले लाईट नाही त्या संडाशीमध्ये मतदानापासून. महिन्याला त्याला राहिले इथं फवारणी होत नाही, तर फवारणीचे बिलं काढले जाते. फवारणी मी काय मारतात ते का ओरिजिनल थोडे मारते काय पाणी मिक्स आजारी पडलेले इथं पोटा दुखू राहिले, ताप येऊ राहिले. काही उपयोग नाही. मतदान आलं का सगळे हात जोडायला आता आता त्यांना हे दिसत नाही नागरिक काय करतात, आपल्या आया बहिणींना काय त्रास होतो हे कळत नाही. इथं लाईट लावा म्हणलं बघा, रात्रीच्या हागायला येते, काउंट करा, सगळं करू. काय केलं येऊन त्यांनी? नगरपालिकेला आपण संध्या दिवसभर राणीबाई आम्हाला गट्टू उघडे करून पावसाळ्यात अक्षरशः ते पाणी आपल्या घरापर्यंत येतं, घरात घुसतं. मग 8 दिवसाच्या आतमध्ये सर्व नगरपालिका उपलब्ध नाही झाले तर नगरपालिकेला येऊन आम्ही स्वतः चालवलो आणि तिथे येऊन घरपट्टी घ्यायला कशा आता टायमावर लोकांचा बी विचार करायचा थोडाफार. 8 दिवसाच्या आतमध्ये नियोजन परिस्थिती करून ठेवलेली पाणी झाले पाहिजे. आज 28/3/2023 कस काय या ठिकाणी साफसफाई होईल? उद्याच्या उद्या 2 दिवसामध्ये जर नियोजन झालं नाही तर गटरी उघड्या आहे सगळ्या या 8 दिवसाला संडाशी युपीचे लोक ते बी पाठवू नका म्हणा. मग म्युन्सिपाल्टी ते नाही, सगळी ठेकेदारी पद्धत झालेली आता. ठेकेदारी जो जास्त ठेका देईल त्याला ठेका भेटला जाईल. सोय केली नाही, साफसफाई रोजच्या रोज ठेवली नाही तर त्याचं बिल काढण्यात येऊ नये सर्व नागरिकांच्या वतीने विनंती. त्यांचे सर्व व्हिडिओ काढले, फोटो काढले. आपल्या आया बहिणी काम नाही झालं, नागरिकांना काय सोय इथं सगळं आंदोलनाला बसायचा इशारा देऊन साहेबांनी सर्व मग आंदोलन करतील या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सांगावा. आणि सर्व ढापे असे उघड्यावरती ठेवून दिलेले एवढे लहान पोरग कोणी पडू शकते या ठिकाणी. नाही त्यांनी ना उद्याच्या उद्या येऊन सगळे इथले साफसफाई नाही जर केली ना तर ते नगरपालिकेमध्ये जाऊन आपण मोर्चा काढू. डायरेक्ट मोर्चा काढण्यात ठीक चालेल. एवढा